नमस्कार. नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी रागदरबारी रंगतरंग नोकरशाहीचे या फेसबुक पेजचे रेग्युलर प्रेक्षक तसेच दिल्ली निवासी गणेश रामदासी या यूट्यूब चॅनलचे सर्व सबस्क्रायबर्स आणि त्यानुसार सतत या विषयाशी कुतूहल असणारे नेहमीचे फेसबुकचे माझे मित्र, आजचा विषय अत्यंत वेगळा. जसं तुम्ही या माझ्या दोन उपक्रमांना इनोव्हेटिव्ह म्हटलं, हे काहीच नाही. इनोव्हेशन नेमकं असतं काय हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला केंद्रीय जे शिक्षण खातं आहे त्या खात्यामार्फत देशातील अत्यंत उच्च कोटीचे बुद्धिमानता असणारे आणि त्यांच्यातील जो नवोन्मेष आहे, नाविन्यपूर्ण ज्यांच्या कल्पना आहेत, अशा मेंदूंना, अशा विद्यार्थ्यांना सतत त्यांचा शोध घेणं, ही जी प्रक्रिया चालू आहे, याची जी सुरुवात ज्यांनी केली त्याचे जनक म्हणावेत असे आपले आजचे पाहुणे डॉक्टर अभय जेरे यांचं मी आज स्वागत करतो. जेरे साहेब, आपलं स्वागत आहे या माझ्या प्लॅटफॉर्मवरती. आणि नमस्कार. आणि आजच्या विषयाची जी आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी ही जी संकल्पना आहे की देशात अनंत बुद्धिवान मुलांची वानवा नाही, कमतरता नाही, फक्त त्यांना शोधणारा रत्न आहेत, रत्नपारखी लागतो. आणि त्याची एक विशिष्ट प्रकारची शोध प्रक्रिया आहे. आणि ती शोध प्रक्रिया स्वतःच निरनिराळ्या विविध कल्पना राबवणारे डॉक्टर जेरे सर, त्यांना आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सरांना आजच्या या एकूण गेल्या 5-6 महिन्यातल्या कोविडच्या सगळ्या आक्रमणाच्या आणि एकूणच त्या लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये बोलण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की जसं ते इंडियन हॅकॅथॉन या स्पर्धेचे जनक आहेत, तसेच ते मूळतः बी फार्मसी केलेले आणि फार्मसी आणि फार्मास्युटिकल्स यामध्ये सातत्यानं संशोधन करून वेगवेगळ्या देशांमध्ये त्या बाबतीत काम करणारे आणि त्याचाही स्वतंत्र हॅकॅथॉन घेणारे कोविडवरचं, असं म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहोत आणि त्यांना आपण पाचारण केलेलं आहे. त्यामुळे सुरुवात हॅकॅथॉन हा विषय घेऊन, इनोव्हेशन विषय घेऊन आपण करणार आहोत, पण त्याचा दुसरा पार्ट मात्र आपण प्रामुख्यानं कोविडवरती येणार आहोत. सर, मला हा प्रश्न विचारायचा, आपला जो एकूण प्रवास आहे शिक्षण आणि एकूण आता अनुभव करण्याचा, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदा पर्सिस्टंट सारख्या कंपनीमध्ये काम करत असताना आणि विशेषतः बायोलॉजी हा विषय असताना, त्याच्यात PhD केली असताना, ICT मध्ये आपण मास्टर डिग्री केली असताना अचानक शिक्षण क्षेत्रात कंपनीतून बाहेर पडून शिक्षण क्षेत्रात आपल्याला यावं कसं वाटलं, आणि त्याच्या पुढे म्हणजे शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर जी आपली पहिली कल्पना आपण राबवली, ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे HRD मिनिस्ट्री आणि मिनिस्टरांसोबत राहताना. त्यामुळे हॅकॅथॉन ही संकल्पना ऍक्च्युअल आहे काय आणि ती तुम्हाला राबवायची कल्पना सुचली कशी? नमस्कार रामदासीजी. एकतर मला पहिल्यांदा तुम्ही तुमच्या या रंग दरबारी कार्यक्रमात बोलवलं याबद्दल खूप खूप आभार. आणि आपण जेव्हा MHRD मध्ये स्वतः होता त्यावेळेस MHRD होता, आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे. त्यावेळेस तुम्ही मला ज्या पद्धतीने सहाय्य केलं, त्यावेळेस तर मी MHRD नव्हतो, पण मी एक असाच पर्सिस्टंट मधून यायचो आणि माझ्या मोस्टली सगळ्या मीटिंग्स तुम्हीच ठरवलेल्या असायच्या की अभय ह्यावेळेस आता तू ये, म्हणजे तुला जावडेकर साहेब नक्की भेटतील. त्यामुळं मी तुमचं सहकार्य कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्यातला एक चांगला माणूस मला फार आवडला, कारण की त्यावेळेस तर मी कोणी नव्हतो. आता तुम्ही माझी मुलाखत घेता, पण त्यावेळेस मी कोणी नसतानाही तुम्ही मला खूप सपोर्ट केलं. आणि मी निश्चित मानतो की तुम्ही असेल किंवा बाकीची तुमची जी टीम होती जावडेकरजींबरोबरची, त्यावेळेसचा जो एक सपोर्ट मिळाला त्यावेळेस, त्यामुळे हे एक आपलं हॅकॅथॉनचं कल्चर भारतामध्ये उभं आहे. तर त्याच्यामागची थॉट प्रोसेस फार सिंपल होती. 2015 साली म्हणजे मी इनोव्हेशन या क्षेत्रात काम 2011-12 पासून करतोय, पण 2015 साली काय झालं, जेव्हा हे आपलं नवीन NDA
NDA 2 गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस त्यांनी स्मार्ट सिटी प्रपोजल मागवायला चालू केले. बरोबर. आणि त्यावेळेस पुण्याचे जे कमिशनर होते श्री कुणाल कुमारजी, आता कुमार, ते स्मार्ट सिटी मिशनचे मिशन डायरेक्टर आहे. बरोबर. तर त्यावेळेस आम्ही एक दिवस गप्पा मारत होतो आणि ते म्हणले मला की मी ह्या स्मार्ट सिटी प्रपोजल करता प्रपोजल बनवतोय, पण मला काहीतरी एक वेगळं इनोव्हेटिव्ह काही कन्सेप्ट करता येतील का, किंवा एखादा इनोव्हेटिव्ह प्रयोग करता येईल का जो मी तो स्मार्ट सिटी प्रपोजल मध्ये लिहू शकेन जे बाकीच्या सिटीज करणार नाही, आणि त्यामध्ये सिटीजन एंगेजमेंट असेल तर ती जास्त बरी. त्यावेळेस असंच बोलताना मी त्यांना प्रपोज केलं की आपण डिजिटल पुणे हॅकॅथॉन घेऊया. आणि त्यांना हॅकॅथॉन हा त्यांनी कधी शब्दही ऐकलेला नव्हता. तर ते म्हणले म्हणजे काय करायचं. म्हणलं असं करूया की पुण्यातले आपण एक 5 पब्लिक इन्स्टिट्यूशन्स घेऊया. म्हणजे पुणे पोलीस आहे, किंवा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, किंवा PMPL म्हणजे पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आहे, किंवा पुणे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. तर ह्या सगळ्यांकडे जाऊया. MSAB आपला असेल म्हणजे MSADCL, आणि त्यांच्याकडून त्यांचे 5 प्रॉब्लेम्स जे त्यांचे महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊया, आणि आपण सिटीजन्सना आणि एस्पेशली इंजिनिअरिंग स्टुडंट्सना ते देऊया, आणि त्यांना सांगूया की ह्याच्यावर इनोव्हेटिव्ह सोल्युशन तुम्ही 36 तासात शोधायचं. आणि जेव्हा मी हा प्रयोग केला त्यावेळेस तो आमच्याकरता एक सिटीजन एंगेजमेंटचा एक प्रयोग होता. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली प्रॉडक्ट्स त्याच्यातून आलेल्या, आयडियाज त्याच्यातून आलेल्या बघितल्या, तर असं लक्षात आलं की जी विनिंग टीम होती ती त्यांनी पुण्याच्या वॉटर डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, आणि त्याच्याकरता जी त्यांनी अल्गोरिदम बिल्ड केली ती PMC 15 वर्ष ट्राय करत होते अल्गोरिदम बांधण्याचा, पण त्यांना ती जमत नव्हती. आणि ह्या 2-4 इंजिनिअरिंगच्या 2nd 3rd इयरच्या मुलांनी ती 36 तासात अल्गोरिदम तयार केली. आणि PMCचे जे चीफ वॉटर डिपार्टमेंटचे जे चीफ इंजिनियर होते तर रात्री 2 वाजता बसूनही त्यांच्याकडून समजून घेत होते की इतकी झकास अल्गोरिदम यांनी लिहिली कशी. तर त्यातून एक असं लक्षात आलं की आपल्या युवकांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, ते प्रतिभावान आहेत, आणि त्यांना जर आपण राईट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिले तर आपल्याला त्यांच्यातून एक काही प्रचंड चांगल्या आयडियाज येऊ शकतात. मग काय केलं, मी महाराष्ट्राच्या पातळीवर म्हणजे पुणे केलं, म्हणलं आता पुण्यापासून आपण महाराष्ट्रात जाऊ. म्हणून मी देवेंद्रजींना पण जाऊन भेटलो की म्हणलं महाराष्ट्राची एक हॅकॅथॉन करावी आपण अशी. मी पुण्यामध्ये एक छोटासा पायलट करून बघितला आणि त्याचा खूप चांगला फायदा झाला. तर ते म्हणले आपण भेटूया, आपण करूया, आणि त्यांनी मला थोडासा छोटा प्लॅन प्रिपेअर करायचा. पण त्यावेळेसच सहस्रबुद्धे सर म्हणजे आपले अनिल सहस्रबुद्धे AICTचे चेअरमन, ते मला जावडेकरजींकडे घेऊन आले आणि तिथे डिस्कशन चालू झालं. आणि जावडेकरजी एकदम म्हणले की पहिले 40-50 सेकंदात त्यांनी ती कन्सेप्ट लगेच उचलले, ते परफेक्ट उचललं. आणि ते म्हणले की आता महाराष्ट्र सोडून द्या, आपण हे देशाच्या पातळीवर कसं राबवायचं ते विचार करूया. आणि मग अशी त्यातून जेव्हा थॉट प्रोसेस आली की भारतामध्ये जर आता आपण विचार केला तर 80 लाख विद्यार्थी आहेत जे फक्त टेक्नॉलॉजी करतात, फक्त टेक्नॉलॉजी कोर्सेस मध्ये. आता ह्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाचा जर टेक्नॉलॉजी कोर्स तुम्ही बघितला तर त्यांना 6 महिने हे प्रोजेक्ट करता घालवावे लागतात, त्याच्यावर प्रोजेक्ट करावा लागतो. म्हणजे तर तुम्ही बॅक ऑफ द एन्व्हलप कॅल्क्युलेशन केलं, एक ढोबळ जर तुम्ही गणित केलं तर असं लक्षात येतं की वर्षाला 4 ते 5 लाख पर्सन इयर्स इतका टाइम, इतका वेळ हा प्रोजेक्ट मध्ये ही मुलं इन्व्हेस्ट करतात. म्हणजे 4 to 5 लाख पर्सन इयर्स इज टाइम फॉर ह्युमन इव्होल्युशन. आणि ते पूर्ण ह्युमन इव्होल्युशनला लागलेला आहे. समाजाला लागणारा त्याचा उपयोग पाहिजे. हा, तर मग असं ठरवलं की आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे जाऊ. जावडेकरजींनी स्वतः सगळ्या डिपार्टमेंटला पत्र लिहिली की आम्हाला तुमच्या 5 ते 15 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स द्या, आणि आपण पहिल्या वर्षी 500 प्रॉब्लेम स्टेटमेंट, 600 प्रॉब्लेम स्टेटमेंट, 500 आणि 600 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण गोळा केले, आणि ते आपण मुलांना चॅलेंज केलं की ह्याच्यावर प्रॉब्लेम्स, ह्याच्यावर आता सोल्युशन द्या. आणि आता त्याच्यातून बऱ्याचशा स्टार्टअप्स उभ्या राहिलेल्या आहेत.
त्याच्यातून एक कल्चर उभं राहिलंय. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आता गल्लीबोळात हॅकॅथॉन्स होतात. होय. आणि पहिल्या वर्षी ज्यांनी म्हणजे आपल्या सगळ्या मिनिस्ट्रीज मध्ये, तुम्ही तर दिल्लीत राहिलेला आहात, मी होय, खूप होय. सेक्रेटरीजना भेटलो, ऍडिशनल बरोबर. सेक्रेटरीजना भेटलो, कोणी शब्द पण ऐकलेला नव्हता. आणि आता प्रत्येक डिपार्टमेंट आता हॅकॅथॉन करायच्या मागे लागलेला आहे. खरंय. आपले आदरणीय जे पंतप्रधान आहेत पंतप्रधानांनी नरेंद्र मुख्य म्हणजे मोदीजी. त्यांना पंतप्रधान ही कल्पना अत्यंत आवडली आणि हो, त्यांनी ती उचलली. ते स्वतः या प्रत्येक इनॉग्रेशनला सहभागी झाले आणि त्याचा पुढचा सिंगापूर वाला विषय आपण पुढे घेऊच. हा, आता आता ते डिप्लोमॅटिक टूल म्हणून वापरलं जात आहे. म्हणजे खरंय, हॅकॅथॉन इज नाव अ डिप्लोमॅटिक टूल. खरंय, म्हणजे आता सिंगापूरची 2 हॅकॅथॉन सिंगापूरच्या झाल्या. आता आम्हाला आसियान हॅकॅथॉन करायला सांगितले, अख्ख्या 11 आसियान कंट्रीजना घेऊन. खरंय. त्याच्यानंतर आम्हाला ऑस्ट्रेलिया बरोबर हॅकॅथॉन करायला सांगितले, आम्हाला पोर्चुगल बरोबर हॅकॅथॉन करायला सांगितले, आम्हाला सगळ्या ब्रिक कंट्रीजना घेऊन हॅकॅथॉन करायला सांगितले. म्हणजे काय झालं, कारण की पंतप्रधानांना कळलं की आपल्या मुलांची प्रतिभा आणि बाकीच्या देशाच्या बाहेरच्या मुलांची प्रतिभा जर एकत्र आली आणि त्या लोकांनी जर एकत्र कामं केली तर अजून चांगल्या व्हेंचर्स उभे राहू शकतात, अजून चांगल्या आयडियाज येऊ शकतात. आणि त्याच्यातून दोन्हीकडची मुलं यंगस्टर्स शिकू शकतात एकमेकाकडून. जे आणि पंतप्रधानांचं जे दृष्टिकोन नेहमीच असा असतो की त्यांच्या पुढे फक्त आपण पुण्यापासून सुरुवात केली, तो छोटा बिंदू ते पूर्ण विश्वाचं कसं पूर्ण कल्याण करणारी आणि ती संपूर्ण बुद्धीची संपूर्ण झेप तिथपर्यंत पोहोचणं हे त्यांचं म्हणजे कौतुकच आहे, प्रश्नच नाही. या सगळ्या अनुभवामध्ये मला फक्त मी तुम्हाला का मध्ये हे करतोय, कारण मुलाखतीमध्ये त्या हे करत असताना मला जोडायचंय विद्यार्थ्यांना जे टेक्निकल तुम्ही म्हणताय, हा तुम्ही संपूर्ण गेल्या 4-5 वर्षापासूनचा स्पर्धा घेताय आणि सगळं करताय. शब्द आपण नेहमी ऐकतो, हॅकॅथॉन कधी ऐकला नव्हता, पण टॅलेंट सर्च, टॅलेंट हंट असे शब्द आपण ऐकलेले आहेत. हे जे टॅलेंट म्हणून जे विचार आहे, तर ती बुद्धिमानता किंवा त्याच्यात ती उपजत असते की ती निर्माण केली जाते. साधारणपणे आता जे पर्सेंटेज वरती मार्क्स वरती जे धावपळ चालू आहे ती निर्माण करणारी आहे. उपजत टॅलेंट शोधण्याची हे जी तुम्ही संकल्पना लाभवली आणि त्यातला आलेले अनुभव आणि एक 2-3 किस्से की अतिशय प्रचंड मोठी समस्या आणि अतिशय साधी कल्पना, असे तुम्हाला काय अनुभवले 2-3 साधारणपणे? बऱ्याच तशा गोष्टी करता झाल्या म्हणजे या हॅकॅथॉन मधून. हो, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, की आता छोटी समस्या मोठी समस्या हा असं मी याच्यात घुसत नाही, कारण की हो, प्रत्येक हो. समस्या जोपर्यंत सोडवली बरोबर, जात नाही ती तोपर्यंत मोठीच ती आहे. मोठीच असते. पण हो. आता जर तुम्ही विचार केला तर इस्रो बरोबर आपण विचार केला तर हा. इस्रोला खूप सारे प्रॉब्लेम्स हे डेटा सिक्युरिटीचे होते, सायबर अटॅक्सचे होते. तर मुलांनी डेटा सिक्युरिटी करता त्यांना भरपूर टूल्स लिहून दिली. इस्रो इतकं खुश झालं त्याच्यावर की आता इस्रो म्हणतं की आम्ही आमचे 30 प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो, आमचे सगळे सेंटर्स वेगळे, आम्ही त्या मुलांना नर्चर करणार, आम्ही त्यांना 5-5 लाख रुपये देणार. कारण की त्यांना असं लक्षात आलं की एवढ्या कमी पैशामध्ये आणि एवढ्या कमी कष्टामध्ये भारतातलं इतकं चांगलं टॅलेंट त्यांना इतके चांगले म्हणजे सोल्युशन्स देत आहेत, हे म्हणजे इट वॉज अनइमॅजिनेबल फॉर देम. म्हणजे आर एन डी डिपार्टमेंट नाही, ते इंडिव्हिज्युअल विद्यार्थी तो एकटा स्वतःच आर-एन-डी आहे. हा, तर त्यामुळं आता इस्रोनी त्यांना इंटर्नशिप्स दिल्या, त्यांना 5-5, 10-10 लाखाचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करता पैसे दिले, त्या होय, आयडियाज कन्सेप्च्युअलाइज करण्यात तिथं पुढे घेऊन जाणे ते. होय, किंवा आता डिपार्टमेंट ऑफ आयुषनी जर तुम्ही विचार केला तर हो, आहे ना, अल्झायमर्स किंवा तर त्यांना ब्रेन चांगलं राहावं म्हणून गेम्स ते डिझाईन करायला लावले की ज्या म्हातारी लोक गेम्स खेळू शकतील. होय. किंवा डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सनी काही असे टूल्स डेव्हलप करायला लावले की जे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स मध्ये वापरले जातील. मी त्या संदर्भात जास्त बोलणार नाही, कारण की मला त्या संदर्भात बोलायला जास्त अलाउड नाहीये, हा. कारण कॉन्फिडेन्शियालिटी होय, अग्रीमेंट. होय, होय. किंवा आता जर तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, त्यांचे देखील सायबर सिक्युरिटीचे खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. तसे त्यांच्याकरता मुलांनी टूल्स डेव्हलप करून दिल्या. सो असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे वेगवेगळ्या मिनिस्ट्री करता मुलांनी केले. आणि पहिल्यांदा काय झालं की मिनिस्ट्रीला देखील वेगवेगळं असं वाटायला लागलं की आम्हाला मुलांशी आम्ही जर एंगेज केलं
तर होय. आम्हाला या भरपूर वेळा या बाहेरचे जे कन्सल्टंट लावले त्यांच्यापेक्षा चांगल्या आयडियाज फार कमी पैशामध्ये मिळू शकतील आणि फार एफिशियंटली मिळतील. आणि बरोबर. अशी ही सगळी हॅकॅथॉनची संकल्पना आता म्हणजे आता मोठी होत चाललेली आहे आणि प्रत्येकाला आता हॅकॅथॉन करायचे, कारण की त्यांना आता त्याच्यातलं मर्म कळलेलं आहे, त्यांना त्याच्यातले फायदे दिसायला लागलेले आहेत ती की वाय तुमची डोंट आय शुड होय. यूज दिस टू अट्रॅक्ट टॅलेंट. असं हा. ते झालंय आणि प्रत्येक जण टॅलेंट अट्रॅक्ट करायला प्रयत्न करतो हॅकॅथॉन थ्रू. कारण की तुम्ही जे म्हणला ना रामदासीजी, ते खूप महत्वाचं आहे. आपली जी शिक्षण पद्धती प्रणाली आहे आहे. होय. ती सगळी घोकाओकाची आहे. त्यामुळे काय होतंय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स जे आहेत ना आपल्या मुलांचे, ते अतिशय पुअर आहे. म्हणजे बरोबर. त्यांना थेअरी येते, पण ती थेअरी वापर म्हणलं ना कुठे की, आणि तो वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणलं की ते गडबडतात. हा. तर आता आपण तुम्ही होता त्यावेळेस मला माहिती नाही माहिती आहे की नाही तुम्हाला, पण आपण एक मी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी बरोबर स्टडी केला. हो. तिथे आपण आपले इंजिनियर्स हे रशियन इंजिनियर्स आणि चायनीज इंजिनियर्सची त्यांची तुलना केली आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपल्या इंजिनियर्सची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी आहे ना, ही खूप पुअर आहे ऍज कम्पेअर टू रशियन इंजिनियर्स अँड चायनीज इंजिनियर्स. हम्म, हम्म. तर त्यांची जर आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी वाढवायची असेल, कुठलीही समस्या सोडवण्याकरता काय करावं लागतं ह्याची विचार पद्धती जर वाढवायची असेल, तर आपल्याला हॅकॅथॉन सारखे टेकफेस्ट सारख्या गोष्टी करायची गरज आहे. आणि आता हे या सगळ्या आपल्या म्हणजे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन असेल, त्याच्यातून या सगळ्या गोष्टींना चालना मिळालेली. एक पुढचा प्रश्न मी त्याच्यात वरती येतोय. हे हॅकॅथॉन एक क्षणभर आपण जे एक ज्ञानवृक्ष जसा होता बोधिवृक्ष, त्याची एक वेल लावली, वृक्ष हळूहळू मोठा होतो आहे आणि त्याच्या पारंब्या प्रत्येक डिपार्टमेंट पर्यंत जात आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपापले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांच्या आणि तो मोठा वटवृक्ष होणार आहे हे निश्चित झालंय, पक्क झालंय. आपण दुसरी एक आयडिया राबवली आणि ती मला आणखीन जास्त भावते असं मला लक्षात येत आहे की शेवटी एकटे डॉक्टर अभय जेरे करून करणार काय, असे डॉक्टर जेरे सर्वत्र निर्माण झाले पाहिजेत. कारण त्या अशा टॅलेंट इनोव्हेटिव्ह विद्यार्थ्याच्या मेंदूला थोडासा टिचकी मारणं, तू विचार कर आणि कल्पना राबवून तू छान आयडिया निर्माण कर, असं जे आहे. तर त्यासाठी आपण एक कल्पना राबवली की इनोव्हेशन अँबॅसेडर्स या विद्यार्थ्यांच्या फॅकल्टीजना, टीचर्सना त्यांना ट्रेनिंग द्यायचं. तर तो अनुभव आपल्याला कसा वाटला त्यावेळेस, काय त्यातनं काही मिळालं का असं काही? खूप छान प्रश्न आहे रामदासीजी. काय झालं की जेव्हा आम्ही ह्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो, तस एक गोष्ट लक्षात आली की आपलं जे कल्चर आहे, घरातलं असेल किंवा कॉलेजमधलं असेल किंवा, तर त्याच्यामध्ये काय आहे की ते सगळं मार्क्स ओरिएंटेड कल्चर आहे, ते सगळं ग्रेड ओरिएंटेड कल्चर आहे. म्हणजे कुठलीही जरी आउट ऑफ बॉक्स आयडिया असेल किंवा भन्नाट आयडिया असेल तरी आई वडील म्हणणार की बाबा रे तू उगाच इकडचं तिकडचं बोलू नको, तुला मार्क किती पडतायत. पर्सेंटेज. किंवा टीचरही हेच म्हणतो, बाबा तू इकडे तिकडे काय उगाच तुझा वेळ वाया घालवतोय, तू पहिले तुझं काय तुझे बॅकलॉग्स आहेत ते भरून काढ. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, तर तुमच्या ज्या चांगल्या आयडियाज आहेत किंवा जी तुमची क्रिएटिव्हिटी आहे किंवा ती तुमच्या तिथेच मारली जाते. ती आपल्या घरचे किंवा आपले शिक्षकच मारतात, नोईंगली अननोईंगली. बरोबर. ओके, ते अननोईंगली असेल पण ते मारलं जातं. मग आम्ही असा विचार केला की जर हा जर आपल्याला चेंज करायचा असेल तर आपल्याला आपले जे चेंज एजंट्स आहेत किंवा ऑन ग्राउंड एजंट्स आहेत हे आपल्याला कॉलेजमध्ये निर्माण केले पाहिजे. बरोबर. आणि म्हणून आम्ही हा खरं इनोव्हेशन अँबॅसेडर हा प्रोग्राम चालू केला. असं केलं की आम्ही म्हणलं की आम्ही 4 प्रोफेसर पर कॉलेजमध्ये घेऊ, आणि जे थोडेसे एंटरप्रेनर आहेत, जे थोडेसे प्रोग्रेसिव्ह आहेत, आणि त्यांना आम्ही 2-3 दिवसाचे आम्ही ट्रेनिंग दिले आणि त्यांना इनोव्हेशन एंटरप्रेनरशिपवर ट्रेनिंग दिले. म्हणजे आयडिया कशी आयडेंटिफाय करावी, प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करावा, डिझाईन थिंकिंग काय असावं, म्हणजे विचार कसा करावा, प्रॉब्लेमचा 360 डिग्री अँगलनी कसा विचार करावा, मग सोल्युशनचा 360 डिग्री अँगलनी कसा विचार करावा, इन्क्युबेशन कसं करावं, म्हणजे एखादी आयडिया मिळाली तर ती पुढे कशी घेऊन जावी, त्याचा प्रोटोटाईप कसा बनवावा, मग त्याच्यातून मार्केट रिसर्च कसा करावा, त्याची स्टार्टअप कशी बनवावी, ह्या सगळ्याचं मग आम्ही ट्रेनिंग दिलं. ह्या एक 8,000
लोकांना दिलं. कॉलेजमध्ये त्यांना आम्ही असे छाचेस दिले जे ते आता छातीवर लावून फिरतात त्यांच्या कॉलेजेसमध्ये, होय. की तुम्ही आता आमचे ऑन ग्राउंड एजंट्स आहात. आणि आम्ही मुलांना सांगायला चालू केलं की जर तुमच्याकडे चांगली कुठली आयडिया असेल तर तुम्ही ह्यांच्याशी जाऊन बोला. हा, हॅलो, डिस्कस करा. हॅलो, हा, ऐकू येत येतंय? आहे कनेक्ट आहे. मध्ये मध्ये तुमचं नेट हे होत तुम्ही आहे, पण येत ह्यांच्याशी आहे. जाऊन बोला. होय, हा, हा, चालेल, हरकत तर नाही. तुम्ही ह्यांच्याशी जाऊन बोला. आणि ही तुम्हाला लोक ती आयडिया हँड होल्ड करायला, ती आयडिया पुढे घेऊन जायला, तुमचं प्रॉडक्ट पुढे घेऊन जायला मदत करते. आणि बरोबर. आता आम्ही या लोकांना सांगितलेलं आहे, म्हणजे ह्या इनोव्हेशन अँबॅसेडर्सना सांगितलंय, तर तुम्ही या फक्त मुलांनाच नाही काम, म्हणजे त्यांचंच काम नाही करायचं, तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही आजूबाजूच्या शाळांमध्ये पण जायचं, हा, तुम्ही तिथेही मुलांशी बोलायचंय, तिथल्याही शिक्षकांशी तुम्ही बोलायचंय. आणि आम्ही अजून एक स्टार्टअप क्लिनिक नावाची एक अच्छा, आम्ही संकल्पना करतो. म्हणजे बर, जसं डॉक्टरचं क्लिनिक असतं कन्सल्टेशन करता, हो, तसं इनोव्हेशन आणि स्टार्टअप क्लिनिक या या इनोव्हेशन अँबॅसेडर्सनी काढायचं. म्हणजे काय तर आहे ना, दिवसात 2 तास त्यांनी बोर्ड लावायचा की मी ह्या वेळेस अवेलेबल असेल, कोणी माझ्याशी येऊन इनोव्हेशन संदर्भात किंवा एंटरप्रेन्योरशिप संदर्भात माझ्याशी बोलावं, माझा सल्ला घ्यावा, माझा गायडन्स घ्यावा. म्हणजे ते कल्चर जे आहे ते कॉलेजमध्ये एस्टॅब्लिश ते करणे आणि ते स्टॅबिलाइज करायची, खरं तर आहे. तो प्रकार आम्ही तो एक प्रयोग आम्ही इनोव्हेशन अँबॅसेडर्स थ्रू आता करायचा प्रयत्न करतो. आता ते पण आता एक एक स्टेप आपण जसे जसे पुढे जात आहे आणि अनुभवातनं आणि एकूण संपूर्ण त्या संपूर्ण तुमचे जे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या स्पर्धेतनं ते तुम्हाला सुचत आहे. आणि तुमचा शिक्षण खात्याशी, मंत्र्यांशी आणि पंतप्रधानांशी जो डायलॉग होत आहे त्यातनं ते पुढे आलं असेल. पण आता आपण एक नॅशनल इनोव्हेशन आणि स्टार्टअप पॉलिसी बनवली आणि त्याच्यातला आपला फार मोठा सहभाग होता. तर त्या पॉलिसीचे एक सॅलेंट फीचर्स नेमके काय आहेत जे आता आपल्या प्रेक्षकांना, पालक म्हणून आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल, की नेमकी ही पॉलिसी काय आहे की ज्यामुळं नवीन पिढीला, आता पुढच्या जे आता सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला आहेत, लास्ट इयरला आहेत, त्यांना पुढे जॉब पकडायचा ही जी सरधोपट कल्पना आहे पालकांची आपल्या मुलांसाठीची, त्याऐवजी इनोव्हेटिव्ह करून स्टार्टअप काय करायचं, तर तसं काही आधार याच्यात आहे का या पॉलिसीमध्ये? खरंच तुम्ही परत अजून एक खूप छान चांगलं, काय झालं की जेव्हा आम्ही खूप मुलांशी बोललो, विद्यार्थ्यांशी, नंतर शिक्षकांशी बोललो, तर त्यांचं असं म्हणणं होतं की स्टार्टअप केली पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, एंटरप्रिनरशिप केली पाहिजे, पण अकॅडमिक्स मध्ये जर आम्ही ह्याच्याकरता वेळ दिला तर आम्हाला रिटर्न्स काही नाहीयेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला कुठे कन्सिडरेशन होत नाही. दुसरी गोष्ट काय झाली की जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसचे किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे, इव्हन IITsचे जेव्हा आम्ही मॉडेल स्टडी करायला चालू केलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आम्हाला दिसली. एस्पेशली IP शेअरिंग, म्हणजे पेटंट कोणाचा असावा, एखादी आयडिया असेल तर पेटंट कोणाचा असावा, किंवा रेव्हेन्यू शेअरिंग ऑल्सो, म्हणजे एखाद्या आयडियातून, पेटंट मधून जर रेव्हेन्यू निर्माण झाला, जर पैसा झाला, तर तो रेव्हेन्यू किती शेअर करा, तर त्याचा आणि त्याच्यामध्ये बरंच तफावत दिसली. काही इन्स्टिट्यूट 25% मागायचे, काही इन्स्टिट्यूट 30%, काही इन्स्टिट्यूट 50%, काही इन्स्टिट्यूट 60%. आता तुम्ही मला सांगा, जर एखाद्या आयडियानी जर 100 रुपये कमवले, त्याच्यातले जर 50 किंवा 60 रुपये जर इन्स्टिट्यूटनी स्वतः काढून घेतले, 30% जर इन्कम टॅक्स काढून घेणार असेल, तर त्या प्रोफेसरच्या हातात किंवा त्या मुलाच्या हातात वाचतात काय? बरोबर आहे की नाही? होय, म्हणजे काय होतं की आहे ना, जे एक प्रोत्साहन पाहिजे मुलाला किंवा प्रोफेसरला या गोष्टी करायच्या, ते कुठे राहतच नाही. खरं आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी ही गेट्स डिस्करेज. एका प्रकारे म्हणजे तुम्ही एक नेमकं बाजार पॉलिसीमध्ये जसं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडती शिक्षणातले आणि ह्याच्यातले यांच्या आयडियाज घेणार, पण त्या आयडियाला काही मिळत नाही, शेतकऱ्यांना मिळत नाही. जसं काही मिळत नाही, हे बरोबर नेमकी नस पकडली आणि त्या पॉलिसीमध्ये ती पूर्णपणे संरक्षण, आयडिया असणाऱ्यांना संरक्षण दिलं. हा, म्हणजे मग आम्ही काय केलं, मग आम्ही असा विचार केला की आहे ना, बाबा रे, इन्स्टिट्यूट काय करते, कारण की प्रोफेसर किंवा मुलगा किंवा विद्यार्थी जास्त त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, त्यामुळे इन्स्टिट्यूट त्यांना भरपूर वेळा आर्म ट्विस्ट करायचा प्रयत्न करते हा, आणि मोठा वाटा उचलायचा प्रयत्न करते, जे चुकीचं आहे.
कारण की जर तुम्हाला खरंच एंटरप्रेन्योरशिपला तुम्हाला प्रमोट करायचं असेल, जर तुम्हाला त्याला स्टार्टअप करा म्हणून त्या मार्गावर लिहायचं असेल ह्या सगळ्यांना, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून मग म्हणलं की ती एक पॉलिसी आणली पाहिजे. मग आम्ही ठरवलं की 20% पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट मागू शकणार नाही पैसे. दुसरं जसं मी म्हटलं तसं आयपी कोणाचा. मी तुम्हाला एक छान इन्सिडेंट सांगतो झालेला. एक मुलाशी मी बोलत होतो आणि तो एका IIT सारख्या चांगल्या संस्थेमध्ये शिकत होता. त्यांनी काय केलं, संध्याकाळी त्यांनी स्वतःच्या हॉस्टेलमध्ये एक छोटा प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यावर थोडासा त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला. थोडंसं इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म होता, त्यामुळे त्याला थोडासा रेव्हेन्यू पण जनरेट व्हायला चालू झाला त्यावेळी. हे त्याच्या जेव्हा डायरेक्टरला कळलं, तेव्हा त्याने डायरेक्टरनी बोलवलं त्याला आणि डायरेक्टर म्हणला की माझा रेव्हेन्यूचा शेअर कुठे आहे आमच्या इन्स्टिट्यूटचा. तो म्हणला सर मी इन्स्टिट्यूटला का रेव्हेन्यू देऊ, किंवा डायरेक्टर म्हणला नाही तू आमच्या इन्स्टिट्यूटची फॅसिलिटी वापरतोय. तर तो मुलगा म्हणला नाही मी कुठली इन्स्टिट्यूटची तुमची लॅब वापरली नाही, काही नाही, मी संध्याकाळी माझं काम करतो हॉस्टेलमधून. तर डायरेक्टर म्हणले त्याला की नाही तू इन्स्टिट्यूटचं इंटरनेट हॉस्टेलचं वापरलंयस आणि तू इन्स्टिट्यूटचं इंटरनेट वापरलंयस म्हणून हा IP जो आहे ह्याचा पेटंट जे आहे सगळं आमचं आहे आणि त्यामुळे तुला आम्हाला शेअर द्यावा लागणार आहे. आता तुम्ही मला सांगा हे बरोबर आहे का? नाही, म्हणजे डाका घालणार. मुलांनी जर खरंच लॅबोरेटरी वापरली, खूप एक्झॉस्टिव्हली युज केला इन्स्टिट्यूटचा रेव्हेन्यू, तर मुलांनी देणे अपेक्षित आहे. पण आहे ना फ्रिव्हलस गोष्टीच्या बेसिसवर रेव्हेन्यू मागणं चुकीचं आहे. मग म्हटलं की नाही, मग IP शेअरिंग पॉलिसी आली पाहिजे. मग असे बरेच प्रॉब्लेम्स होते की इन्क्युबेटर चालू करायचा तर तो कसा करायचा. मग ह्या सगळ्याचा एक विचार करून आम्ही ही पूर्ण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेऊन आलो. त्याला आपण नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी फॉर फॅकल्टी अँड स्टुडंट्स असंच म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही मुलांना जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही इव्हन फॅसिलिटीज दिल्या की तुम्ही काय 1 सेमिस्टर ड्रॉप घेऊ शकता, 2 सेमिस्टर ड्रॉप घेऊ शकता, तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपवर फोकस करू शकता. जर तुम्हाला परत यायचं असेल तर तुम्हाला परत येणं अलाउड आहे. जर तुम्ही जे काम केलेलं आहे स्टार्टअप करता त्याच्यावर तुम्हाला क्रेडिट्स मिळू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्या पॉलिसीमध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. हे म्हणजे आता तुमचं जो मी एक पाहतोय एकातून एक जी चेन निर्माण होते ना, तर आधी विद्यार्थी तुम्ही टार्गेट केला, त्यांना शिकवणाऱ्या फॅकल्टीना तुम्ही आधी नंतर टार्गेट केलं, त्यानंतर मग त्याची जी काय म्हणतात त्याला त्याची संपत्ती बौद्धिक संपदा आहे त्याला सुरक्षित केलं आणि नंतर मग इन्स्टिट्यूशन करती वळलात. आता आपण इन्स्टिट्यूशन अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडियाजना कोण चांगलं सपोर्ट करतं, कोणाकडे सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी आहेत, कोणाकडे चांगली R&D आहे, असं काही ते पॅरामीटर आपण लावत असताना आम्हाला एवढं माहिती आहे की आपण नुकतीच एक इनोव्हेटिव्ह जे इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची एक रँकिंग निर्माण केली, जी आजवर विदेशातल्या एजन्सीवर आपण अवलंबून राहायचो, परंतु आपले स्वतःचे पॅरामीटर्स लावून तुम्ही ती रँकिंग केली. पॅरामीटर्स काय होते नेमके आणि अशा प्रकारची गरज का निर्माण झाली? अशा प्रकारची गरज अशामुळे निर्माण झाली की जसं मी म्हणलं तसं की अजूनही कॉलेजेस मधला जो काही कल्चर आहे हा सगळा ग्रेड मार्क्स बेस्ड आहे आणि तो बदलायचा असेल तर फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांना बदलूनच नाही चालणार, तर मॅनेजमेंटला पण बदलायची गरज आहे. आणि मॅनेजमेंटला जर बदलायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अशा करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये मॅनेजमेंटला इंटरेस्ट असेल. तर म्हणून जसं आपलं एक NRF रँकिंग आहे तसं आम्ही एक विचार केला की इनोव्हेशनचं एक रँकिंग पाहिजे की तुमची इन्स्टिट्यूट ही किती इनोव्हेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे, किंवा किती स्टार्टअप्सना सपोर्ट करते, किती इनोव्हेटर्सला सपोर्ट करते, किती नवीन आयडियाजना सपोर्ट करते. ह्याचा एक मापदंड जर आपल्याला लावता आला तर आहे ना इव्हेंच्युअली आपल्याला ह्या सगळ्या कॉलेजेसना इनोव्हेशनकडे, एंटरप्रेन्योरशिपकडे, स्टार्टअपकडे पुश करता येईल. मग आता जे फ्रेमवर्क डेव्हलप केलं ते जगामध्ये कुठेही नाही, ते आपलं व्हेरी युनिक फ्रेमवर्क आहे की तुम्ही इनपुट किती देता सपोर्ट करण्याकरता, म्हणजे फिनान्शियल असेल, तुमच्या प्रोसेसेस काय आहेत, म्हणजे तुम्ही कॉलेजेसमध्ये तुमच्या इन्स्टिट्यूट्समध्ये प्रोसेसेस काय एस्टॅब्लिश केल्या आहेत की ज्याच्यामुळे इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिपला प्रमोट होईल, आणि तुमचं आउटपुट काय आहे.
मग आउटपुटला सगळ्यात जास्त मार्क आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं तर प्रश्न असे आहेत की तुम्ही किती पेटंट फाईल केले, ते पेटंट फाईल केले तर ते किती ग्रांट झाले, ते ग्रांट झाले तर त्याच्यातून टेक्नॉलॉजी किती ट्रान्सफर झाले इन्स्टिट्यूटला, त्याचं कमर्शियलायझेशन झालं का, ते कमर्शियलायझेशन झालं असेल तर त्याचा रेव्हेन्यू किती झाला, किंवा तुमचे प्रोफेसर लोक किती स्टार्टअप्स त्यांनी चालू केल्या, ते किती स्टार्टअपच्या बोर्डवर आहेत म्हणजे मॅनेजमेंटवर आहेत, मग जर असतील तर त्यांचा डिन नंबर काय आहे, तुम्ही किती स्टार्टअप इन्क्युबेट करता, ते रजिस्टर्ड आहेत का, जर ते रजिस्टर्ड असतील तर त्याचा सिन नंबर किती आहे, तुमच्याकडे इनोव्हेशनचे एंटरप्रिनरशिप रिलेटेड कोर्सेस कुठले कुठले आहेत, किती स्टार्टअप एक्झिट झाल्या म्हणजे मच्युअर झाल्या आणि त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या, असे असे जवळजवळ 30-40 पॅरामीटर्स आहेत. आणि त्याला आता चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही हे रँकिंग अनाऊन्स केलं तर IITs किंवा IISc कडे पण हा डेटा नव्हता. ते म्हटलं अरे असं आम्ही कधी डेटा बघितलेलाच नाहीये किंवा आम्ही कंपाईल पण नाही केला. त्यामुळे त्यांना 4-4, 5-5 महिने फक्त पहिल्यांदा तो डेटा कंपाईल करायला लागला. त्यावेळेस मागच्या वर्षी आपल्या आदरणीय जे राष्ट्रपतीजी आहेत त्यांनी आर्या रँकिंग अनाऊन्स केलं. ह्या वर्षी आपले आदरणीय उपराष्ट्रपतीजी आहेत त्यांनी आर्या रँकिंग अनाऊन्स केलं. तर मागच्या वर्षी जवळजवळ 450 इन्स्टिट्यूट्सनी त्याच्यात सहभागी झाले. ह्या वर्षी जवळजवळ 700 इन्स्टिट्यूट्स त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि आता तिसऱ्या म्हणजे थर्ड आर्या जे आता आम्ही चालू केलेलं आहे, वी होप की अराउंड 3000 इन्स्टिट्यूट्स तरी त्याच्यामध्ये सामील होतील, त्याच्यात सहभागी होतील. आपण आता जे सांगत होता की संपूर्णपणे आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे तंत्रज्ञान तांत्रिक बाजूकडे आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्या प्रामुख्यानं जिथे देशभरामध्ये आहेत त्यांच्याशी आहे. पण मागच्या 1-2-3 वर्षामध्ये एक ट्रेंड असा आहे की बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेज एकीकडे बंद पडतायत, एकीकडे काही चांगले नवीन तयार पण होत आहेत. आणि त्याचा एकमेव कारण हे आहे की विद्यार्थी स्वतःच अशा प्रकारची रँकिंग स्वतःची मोजपट्टी पण लावतोय, कारण तो तो पाहतो की कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये मला संधी आहे काही चांगलं काही करण्याची, आणि त्यामुळं ह्या रँकिंगचा तुम्ही केलेला त्याचा फार मोठा उपयोग त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नक्कीच आहे. आणि या आता मी मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळतो आणि ते वळत असताना जे तुम्ही एकूण हॅकॅथॉनच्या मार्फत ज्यांच्याकडे कल्पना आहे आणि त्या कल्पनेला पुष्टी देणारी एक यंत्रणा आहे आणि शासन पण आता सोबत आहे, स्टार्टअप पॉलिसीद्वारे तुमची बौद्धिक संपदा आता सुरक्षित आहे, हा विश्वास आपण आता निर्माण केलाय आणि तो विद्यार्थ्यांना पुढच्या अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे जे इंजिनिअरिंग कडे अजूनही वळणारे विद्यार्थी आहेत, फक्त IT सोडून अन्य क्षेत्रात सुद्धा खूप मोठी संधी आहे हे आपण विश्वासानं दिलेलं आहे. आता मी दुसऱ्या टप्प्यात वळतो. आपला मूळ जो विषय होता की ज्याच्यात आपण मूळ शिक्षण घेतलं, PhD केली, ICT मध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पर्सिस्टंट मध्ये असता लागण्याच्या आधी सुद्धा आपण युरोप, US आणि याच्यामध्ये पूर्णपणे बायोकेमिस्ट्री, ड्रगचं एकूण शोध प्रक्रियेमध्ये आपण त्याच्यामध्ये होता. आता पुन्हा त्या हॅकॅथॉन कडे येतो, पण त्याच्यामध्ये वळण्याच्या आधी मानव हा काय विषय तुम्ही आयडिया त्याच्यात, म्हणजे सगळीकडे तुमच्या आयडियांचा असा मोठा सागर दिसतोय, तर त्याच्यातलं मानव ही संकल्पना आपण नाबवली, ती नेमकी काय होती हो? कसं झालं की मी हॅकॅथॉन्स जेव्हा करायला लागलो, आपले स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन करायला लागलो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की मी इंजिनिअरिंगचे सगळे विद्यार्थी नवीन कल्पनेशी, नवीन आयडियाशी जोडले जात आहेत, ते काम करतायत, त्याच्यातून खूप साऱ्या नवीन गोष्टी निर्माण होत आहेत. पण मी स्वतः ट्रेनिंग, मी बायोलॉजिस्ट आहे, फार्मासिस्ट आहे, तर ती मनात एक चुकचुक होती की ना मी टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मुलांकरता इतकं केलं, पण मी माझ्याच क्षेत्रातल्या मुलांकरता फारसं काही अजूनपर्यंत केलं नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर बायोलॉजी करणारे म्हणजे बायो रिलेटेड जे आहेत, मग फार्मसी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री असेल, मेडिकल असेल, तर ह्या मुलांकरता आपल्याला काय करता येईल असा एक अशी थॉट प्रोसेस डोक्यामध्ये काही महिने चालली होती.
तर मग असा विचार केला की ह्या मुलांना जर आपण घेतलं आणि त्यांना जर सायंटिफिक लिटरेचर वाचायला लावलं, त्याच्यातून त्यांची एक सायंटिफिक प्रगती पण होईल आणि त्यांनी जर हे लिटरेचर वाचलं तर आणि त्याच्यातून जर डेटा एक्स्ट्रॅक्ट करता आला तर जसा म्हणजे गुगल मॅप बनवलेला आहे पृथ्वीचा आपल्या किंवा शहरांचा रस्ते बिस्ते, तसा आपल्याला आपल्या शरीराचा मॅप किंवा शरीराचा ऍटलास बनवता येईल का? ती अशी एक थॉट प्रोसेस त्याच्यातून निर्माण झाली. म्हणजे आता जर तुम्ही सायंटिफिक पेपर बघितले तर ह्युमन बायोलॉजी रिलेटेड जे रिसर्च पेपर्स आहेत ते जवळजवळ एक 60 ते 65 लाख रिसर्च पेपर्स मागच्या फक्त 15 वर्षात पब्लिश झालेले आहेत. आणि आपल्याकडे लाखो विद्यार्थी आहेत की ज्यांना चांगलं इंग्लिश वाचता येतं, ज्यांना बायोलॉजी कळते, तर त्यांचा वापर करून आपण ह्या पेपर्स मधला ह्या 60 लाख 65 लाख पेपर्स मधला आपण अर्क काढू शकतो का थोडक्यात. आणि तो अर्क काढल्यानंतर तो एकत्र करून डेटा म्हणजे मशीन लर्निंग असेल, बिग डेटा असेल, ह्या माध्यमाने तो एक जिक्सॉ पझल सारखं आपल्याला जोडता येईल का आणि त्याच्यातून एक ह्युमन बॉडीचा पूर्ण मॅप तयार करता येईल, ऍटलास ज्याला आपण म्हणतो. अशी ती सगळी थॉट प्रोसेस आहे मानवची. आणि आता सॉरी मला फोन वाचतो, हे बंद करतो. सॉरी. नाही, चालेल. सॉरी. सो ती अशी कल्पना आहे की म्हणजे ह्युमन बॉडीचा मॅप तयार करता येईल का. आणि जसा गुगल मॅप आहे तसा जर आपण मॅप ह्या मुलांच्या सहाय्याने करू शकलो तर ही मुलं पण सायंटिफिक लिटरेचर वाचतील, त्यामध्ये एक चांगले सायंटिस्ट तयार होतील, त्यांना सायन्स बद्दल एस्पेशली ह्युमन सायन्स बायोलॉजी बद्दल त्यांना चांगलं ज्ञान निर्माण होईल. आणि जेव्हा त्यांचे प्रोजेक्ट्स करावे लागतील त्यावेळेस ते चांगले प्रोजेक्ट्सही करू शकतील, अशी ती एक थॉट प्रोसेस होती. आणि मग मी ही संकल्पना, तुम्हाला खोटं वाटेल, फक्त SMS वर आपले डॉक्टर विजय राघवन जे आहेत, PSA प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर, त्यांना मी फक्त SMS करून पाठवले. त्यांनी मला बोलवून घेतलं एक 2-3 दिवसांनी आणि म्हणले मला अजून पूर्ण मला तू समजून सांग की तुझ्या डोक्यात काय आहे. आणि त्यांना ती इतकी संकल्पना आवडली, ते म्हणले मी DBT ला सांगतो, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीला, ते फंड करतील हा प्रोजेक्ट. आणि आता तो प्रोजेक्ट चालू आहे. वा. आणि म्हणजे सगळीकडं म्हणजे ही जर मुलाखत सगळ्यांनी जर नीट पहिल्यापासून ऐकली तर कल्पना छोटी वाटेल, पण ती लोक आजपर्यंत ती वेड्यात काढण्याची प्रक्रिया असायची नेहमी. हे काय सांगतं, काहीतरीच वेगळं. परंतु त्या प्रत्येक कल्पनेला विस्तारून जाऊन ती आता अस्तित्वात जेव्हा येते तेव्हा तो किती छान कल्पना समोर येते आहे सगळ्यांच्या उपयोगाची, असं लक्षात येत आहे. आपण आता जशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल हॅकेथॉन हे केल्या, तसं ड्रग डिस्कव्हरी हॅकेथॉन हा विषय आपण मांडला. तर तो हॅकेथॉन नेमका काय आहे, त्याच्यातनं काय अपेक्षित आहे, आणि त्याचा शेवट मला पुन्हा आणायचा आहे तो कोरोनावरती. त्या हॅकेथॉनचा कोरोनाशी त्याच्याशी काही सर्व जागतिक वेगवेगळ्या ठिकाणचे इन्स्टिट्यूट त्याच्यावरती काम करतात आहेत, पण इंडियन संस्था पण काम करतायत, पण इंडिव्हिज्युअल विद्यार्थी त्याच्यात काय सहभाग देतोय, त्याचा काय तो आपली त्याच्यात बुद्धिमत्ता आणि कल्पना त्यात उतरवतोय. तर ड्रग डिस्कव्हरी हॅकॅथॉन जी संकल्पना आहे त्याचं श्रेय मी आपल्या आदरणीय पंतप्रधानांना देईन. कारण की काय झालंय की त्यांना हॅकॅथॉनची संकल्पना इतकी आवडलेली आहे, तर त्यांनी आता ती संकल्पना ते अशा वेगवेगळ्या गोष्टींना किंवा वेगवेगळ्या एरियाज मध्ये ते वापरायचा प्रयत्न करतात. तर आपले प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर विजय राघवनजी त्यांच्याकडे बसलेले असताना पंतप्रधानजींकडे, तर ते ड्रग डिस्कव्हरी आणि किती वेळ लागणार आहे ड्रग डिस्कव्हरीला जरी कोविडला, ह्या गोष्टीवर ते चर्चा करत होते. एक तर वॅक्सिन आहे, जे तर तुम्ही पेपरमध्ये वाचतातच आहे की ऑक्सफर्ड कॅन्डिडेट असेल किंवा बाकीचे कॅन्डिडेट्स असतील, भारत बायोटेकचा कॅन्डिडेट आहे, झायडस कॅडिलाचा कॅन्डिडेट आहे, स्पुटनिक कॅन्डिडेट आहे जो रशियातून आहे. तो झाला वॅक्सिन. पण ड्रग्स म्हणजे औषध, की जर तुम्हाला झाला तर तो बरा करण्याकरता जे तुम्हाला औषधं लागतात त्याच्याबद्दल काय, असं पंतप्रधानजी विजय राघवनजींशी बोलत होते.
त्यावेळेस विजय राघवनजींना पंतप्रधानजी म्हणले की जसं आपण ह्याचा हॅकॅथॉन करतोय, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन करतोय, तसं आपण ड्रग्स करता काही हॅकॅथॉन करू शकतो का? तर विजय राघवनजी म्हणलं मी विचार करतो आणि मी तुम्हाला सांगतो, असं विजय राघवनजी. आणि मग त्या दिवशी मला म्हणजे मीटिंग झाल्यानंतर विजय राघवनजींचा मला ईमेल आला की अभय, पंतप्रधानजींचं असं म्हणणं आहे, आपण काही विचार करू शकतो का दोघ जण? तर अशी कधी कुठे काही जगात केलेली नाहीये ड्रग डिस्कवरी हॅकॅथॉन. तर मी म्हणलं मी पण विचार करतो आणि तुम्हाला आपण बसूया, मी काही कन्सेप्ट घेऊन येतो, मग बसूया. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो आणि मग त्याच्यामध्ये अशी थॉट प्रोसेस आली की व्हायरस आणि ही जी ड्रग डिस्कवरी ही करोना विरुद्धचीच आहे आता, म्हणजे करोनाच आहे. मग म्हटलं की आपल्याला टार्गेट्स आयडेंटिफाय करता येतील व्हायरसचे, की व्हायरसचे प्रोटीन्स असतील, व्हायरसचे डीएनए असेल, आरएनए असेल, जे काय आहे की ज्याच्यावर आपल्याला, ज्याच्या विरुद्ध आपल्याला ड्रग्स शोधायचे असतील तर काय करता येईल. मग आम्ही असे जवळजवळ 29 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आयडेंटिफाय केले, 29 एरियाज असे आयडेंटिफाय केले की तिथे ड्रग डिस्कवरी शक्य आहे त्याच्या अगेन्स्ट करोनाच्या. आणि मग मी भारतातले एक 25 चांगले बायोलॉजिस्ट आयडेंटिफाय केले की जे ड्रग डिस्कवरी मध्ये काम करतात. मलाही थोडंसं ड्रग डिस्कवरीचं ज्ञान आहे कारण की मला बॅकग्राऊंड असल्यामुळे. आणि मग आम्ही 25 लोकांनी मिळून हे 29 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आयडेंटिफाय केले आणि आता आम्ही ते मुलांना, आणि मुलांनाच का, स्टार्टअप असतील, कंपनीज असतील, आम्ही त्यांना थ्रो केलेले की हे आम्हाला पोटेन्शियल टार्गेट्स वाटतात. हे आपले जे मॉलिक्युल्स आहेत हे पोटेन्शियल असू शकतात, तर आपण ह्याच्यावर मॉडिफिकेशन काही करू शकतो का, आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. आणि आता त्याचा पहिला फेज चालू आहे. 3 फेजची ही ड्रग डिस्कवरी हॅकॅथॉन आहे. तर पहिल्या फेज मधून जे मॉलिक्युल्स येतील त्याच्यावर दुसऱ्या फेज मध्ये काम होईल, दुसऱ्या फेज मध्ये ते अजून पुढे रिफाईन होतील आणि त्याच्यातून जे सिलेक्ट होतील ते तिसऱ्या फेज मध्ये जातील फर्दर रिफाइनमेंट करता. आणि मग इव्हेंच्युअली जे कम्प्युटरवर हे 3 फेज होऊन रिफाईन झाल्यानंतर मग ते ऍक्च्युअली लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिसला जाते आणि मग पुढचं टेस्टिंग येते. तर ही एक वेगळी, कम्प्लिटली वेगळी कल्पना आहे आणि आपण करोना करता भारतातच नाही जगातच पहिल्या पद्धतीची ही हॅकॅथॉन होणार आहे. एवढंच नाही, थोडस डायग्रेस करतो, आता तुम्ही बघत असाल तर चायनामधून आपण खूप सारी खेळणी इम्पोर्ट करतो, बरोबर. म्हणजे आता जर आपण एक्सपोर्टचं जर आपलं बघितलं तर फक्त इम्पोर्टचं जर आपलं बिल बघितलं टॉईजचं तर $1.2 बिलियन बिल आहे. वी स्पेंड सो मच मनी ऑन इम्पोर्टिंग टॉईज. तर आता पंतप्रधानजींनी आम्हाला टॉय हॅकॅथॉनही करायचं. म्हणजे अत्यंत दूरदृष्टी. 3 एक हॅकॅथॉन्स मी सायमल्टेनियसली रन करणार, म्हणजे आपले स्मार्ट इंडिया चालणार आहे, ड्रग डिस्कवरी पण आहेच आणि आता टॉय पण चालू होणार. म्हणजे दूरदृष्टीच्या पंतप्रधानांनी काय काय म्हणजे तेच म्हटलं की जसे ते इनोव्हेटिव्ह अँबॅसेडर्स आहेत तसे आपल्या देशाचे पंतप्रधान हे सगळ्या जगासाठी अँबॅसेडर्स आहेत असंच मानलं पाहिजे. मी मूळ प्रश्नाच्या कडे येतो आणि तो शेवटाकडे पण नेतो. हे जे कोरोनाच्या संदर्भामध्ये सातत्यानं प्रत्येक जण धास्तावलेला पण आहे, साशंक पण आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडचा मॉर्टॅलिटी रेट कमी असल्यामुळे थोडासा निश्चिंत पण आहे. या तिन्ही प्रक्रियेमध्ये एक सातत्यानं विषय येतोय की ह्या देशाची लस आता बाजारात येणार आहे, थोडक्यात त्याचे त्या लशीबद्दलची कुतूहल आणि लोकांचं लक्ष आहे किंवा कधी येणार बाबा, एकदा लस आली म्हणजे आपण सुटलो या भूमिकेत आहे. आणि एकीकडे 6-6 वर्ष एक लस डेव्हलप व्हायला लागते, ती 1.5 वर्षात तरी किमान येईल अशी अपेक्षा शासन स्तरावरती येते आहे. पण त्याचं प्रोडक्शन, मास प्रोडक्शन होणं आणि ते जनतेपर्यंत लास्ट एंड पर्यंत जाणं, ही जी प्रक्रिया आहे ती खरंच बऱ्यापैकी लेंदी असावी असं मला वाटतं. तुम्ही आपण त्या क्षेत्रातले असल्यामुळं आणि त्याचे सगळ्या टेस्ट करून त्याच्यापर्यंत मिळणं, त्यामुळे नुसतंच लसीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपली दिनचर्या कोरोनासह जगणं ही कशी करता येईल ती आपण त्या क्षेत्रातले स्वतः बायोलॉजिस्ट असल्यामुळं
आपल्या तोंडून सगळ्यांना ती जास्त उपयुक्त होईल आणि सगळ्यांना हे करेल की त्यांनी आता पुढचे 4-5 वर्ष या विषयाकडे कशा पद्धतीनं बघायचंय आणि कसं जगायचंय. खूप चांगला प्रश्न आहे रामदासीजी. आणि जर तुम्ही आता बघितलं तर आजच जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं, हो हो आपले हर्षवर्धनजी जे आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की लस यायला कमीत कमी पुढच्या वर्षाचा फर्स्ट क्वार्टर आहे. आहे. म्हणजे म्हणजे दॅट इज द अर्लिएस्ट बरोबर. असं म्हणताय. हा, म्हणजे जर एव्हरीथिंग वेंट स्मूथली. सो आणि आज मोदीजींनी देखील पार्लमेंटच्या इथं सांगितलेलं आहे की लस येईस तोपर्यंत, औषधं येईस तोपर्यंत कुणीही म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अतिउत्साह दाखवू नये. अति उत्साह दाखवू नये किंवा कोणी ढिलाई दाखवू नये, हा, बेफिकिरी असू नये. हा, बेफिकर असू नये. सो हे तर म्हणजे न्यू नॉर्मल तर आहेच. आपल्याला आता करोना बरोबर काही अजून काळ जगावं निश्चित लागणार आहे. बरोबर. तर असं असताना आपल्याला जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे ते तर पाळायलाच पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदचा जो काही मिनिस्ट्री ऑफ आयुषचा जो काही प्रोटोकॉल आहे तो निश्चित फॉलो करायची गरज आहे. मी लिडरशिप टॉक्स बरेच केले करोनाच्या काळामध्ये, हो की जिथे तुम्ही जसं माझ्याशी बोलताय तसं मी जवळजवळ एक 30 लिडर्सशी त्याविषयी करोना चालू असताना मी बोलत. तर त्याच्यामध्ये एक मी जो लिडरशिप बोललो ते म्हणजे आपले आयुषचे सेक्रेटरी जे राजेश कोटेचे आहेत त्यांच्याशी बोललो. आणि त्यांचं देखील असंच म्हणणं होतं की छोट्या छोट्या जर गोष्टी आपण पाळल्या आणि प्रोटोकॉल्स पाळले तर आपण करोनापासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. तर ते प्रोटोकॉल्स आपल्या आयुष मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्सवर पण आहेत. म्हणजे कुठला काढा घ्या, ते काढे कसे बनवा, आणि ते सगळे घरगुती उपाय आहेत. बरोबर. तर मला असं तुमच्या मार्फत सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायची इच्छा आहे की त्यांनी एखाद्या ते बघितलं असेल, बघितलं नसेल तर त्यांनी आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर जावं. ते सगळ्या त्यांनी प्रोसिजर्स एकदम डिटेल्ड मध्ये दिलेले आहेत की काय करावं आणि काय करू नये. तो त्या गोष्टी जर पाळल्या तर आहे ना आपण बराचसा करोनाचा प्रादुर्भाव टाळू शकू किंवा त्याच्यापासून आपल्याला थोडस सेफ ठेवू शकू. तर ते आपण करण्याची निश्चित गरज आहे. त्याचबरोबर जे काही म्हणजे सॅनिटायझेशन आहे, आपलं मास्क आहे, हे वापरायची खरंच खूप गरज आहे. आणि म्हणजे बेसिकली लोकांनी अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करायची गरज नाहीये. म्हणजे करू नये ही माझी विनंती आहे की आपल्याला काही होत नाही. कारण की जसं तुम्ही आत्ताही म्हणताना म्हणला की आपल्याकडचा मॉर्टॅलिटी रेट कमी आहे. तर आज कुठलाही एक माणूस देखील जाणे ही तेवढीच पेनफुल गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की कोण जाईल आणि कोण वाचेल ह्याचं अजूनही प्रेडिक्शन नीट करता येईना झालेलं आहे. म्हणजे एखादा 70 वर्षाचा किंवा 80 वर्षाचा माणूसही करोनातून बाहेर पडतोय आणि 40 वर्षाचा व्यक्ती देखील करोनाला बळी जातोय. जर तुम्ही बघितलं तर 55% ही 60 वर्षाच्या पुढची लोक आहेत जी गेली. याचा अर्थ काय, 45% 60च्या खालची आहेत ना. बरोबर आहे की नाही? बरोबर. तो काय आहे की फक्त म्हाताऱ्यांनाच प्रॉब्लेम येतोय किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांनाच प्रॉब्लेम येतोय, तर ते असं नाही आहे. म्हणजे माझ्या काही बहिणी किंवा आहेत त्या स्वतः डॉक्टर आहेत पुण्यामध्ये. दीनानाथ सारख्या मध्ये करोनाचं पेशंट म्हणजे चालवतात, म्हणजे काम करतायत. तर तिथे त्यांचंही असं म्हणणं आहे की त्यांना कधी कधी 30शीतला आणि 40शीतला ही व्यक्ती दगावलेला त्यांना करोनामुळे मिळतोय. असं नाहीये की होतच नाहीये. सगळ्यांनीच काळजी घ्यायची खरंच खूप गरज आहे. आणि जर आपण काळजी घेतली तरच आपण नीट लढा देऊ शकू. कारण की आता आपल्याला मल्टिपल फ्रंट्सवर लढायचं आहे. म्हणजे इकॉनॉमीच्या फ्रंटवरही लढायचं आहे आणि हेल्थ फ्रंटवरही लढायचं.
बरोबर. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पहिल्या 2 महिन्यामध्ये सगळ्यांनी अतिशय मनापासून पालन पण केलं क्वारंटाईनच्या बाबतीमध्ये आणि बाहेर अनावश्यक फुकाचं फिरणं हे पण टाळलं. आणि पण काही जणांना खरंच गरज आहे पोटापाण्यासाठी ते बाहेर पण पडतात. परंतु एक मधला फेज असा आला, जसं ते मॉर्टॅलिटी रेट कमी आहे असं कोणीतरी म्हणणं, मीडियाचा एक वेगळा अँगल असेल, ते हर्ड इम्युनिटीचा एक प्रश्न होता की नाही आता बा सगळीकडे झाले त्यामुळे आता काय कोणी होत नाहीये ना, होतो आणि बरा होतो. मग ह्या भ्रमामध्ये त्यांची प्रिकॉशन कमी होत गेली. मला त्यातलं शिक्षण क्षेत्रात आपण आहात आणि आपला डायलॉग सगळ्या त्यांच्याशी आहे म्हणून पालक म्हणून अनेक आता प्रश्न पण माझ्या याच्यावरती लाईव्ह वरती सतत येत आहेत माझ्याकडे. तर त्यामध्ये पालक अत्यंत काय संवेदनशील आहेत. या शाळे आणि कॉलेजेस चालू होणे न होणे, आता होणार, नंतर होणार, परीक्षा घेणार, नाही घेणार, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची आणि मुलांची मानसिक स्थिती आणि ससेहोलपट होते. शिक्षण क्षेत्र म्हणून असा काही साधारणपणे आता लक्षात आलंय की हे मार्च पर्यंत पुढच्या वर्षीच्या किंवा जून पर्यंत या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्मक्ष लागत नाही. तर हे संपूर्ण वर्ष हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीनंच काढायचं आणि त्यासाठी बऱ्यापैकी शिक्षण असं चालू आहे. पण ग्रामीण भागामध्ये अजूनही नेट कनेक्टिव्हिटी आणि त्यांची आर्थिक स्थिती स्मार्टफोन नसण्याची, या सगळ्या प्रक्रियेत असा काही निर्णय होऊ शकत नव्हता का किंवा अजूनही घेतला जाऊ शकतो का दीर्घकालीन, की ह्या 1 वर्ष या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वतःचं जीवन शिक्षण किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत कुठला तरी ऑनलाईन कोर्स करून स्वतःचं स्किल वाढवावं. परंतु त्यांची जे पारंपरिक शिक्षण आहे ते 1 वर्षासाठी आहे त्या वर्गातच असणं. कारण त्याचा पालकांचा दुसरा प्रश्न आहे, तो मी नंतर घेतो. आधी ह्याचं उत्तर द्या. दुसरा प्रश्न पण माझ्यासमोर आहे, तो आहे आणि ती काळजी त्यांना फार मोठी आहे. याचं उत्तर घेतल्यानंतर तो प्रश्न घेऊ आणि मग आपण मुलाखत संपवू. कसं आहे रामदासीजी, की इन प्रिन्सिपल तुम्ही जे म्हणताय ते खूप बरोबर आहे, योग्य आहे, की ह्या वर्षी स्किल घ्या. समजा तुम्ही 9वीत असेल किंवा 10वीतच असाल तर 1 वर्ष स्किल घ्या, परत 10वी द्या, पुढच्या वर्षी 10वी हे करा. पण प्रॅक्टिकली तो जो लोड येणार आहे, कारण की तो डिफिकल्ट आहे. म्हणजे आज 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 मुलाचं 1 वर्ष वाया जात आहे, ही गोष्ट खूप लोकांना पचवणं अवघड होणार आहे. आम्ही सांगतोय उलट, म्हणजे मी असेल, सहसबुद्धे सर असतील, किंवा आम्ही बऱ्याचशा आमच्या भाषणात सांगतोय की 70-80 वर्षाचं किंवा 100 वर्षाचं आता आयुष्य असणार आहे, त्याच्यामध्ये 1 वर्ष हे काही फार नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याचा खूप जास्त लोड घेऊ नका आणि डिप्रेशन मध्ये जाऊ नका. कारण की खूप सारी मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत की आम्हाला परीक्षा देता येत नाहीये किंवा आमचं काय होणार, किंवा काही मुलांना आता जॉब्स मिळालेले आहेत आणि हायर एज्युकेशन, तर ते जॉब्स आम्हाला आता राहतील किंवा नाही, त्या कमिटमेंट्स ऑनर होतील किंवा नाही होतील. तर हे सगळे आहेत. म्हणजे तो शाळेचा मुलगा असो नाही तर कॉलेजचा मुलगा असो, तो कुठल्या ना कुठल्या तरी स्ट्रेस मधून जाणार. मगाशी म्हणजे 2 आठवड्यापूर्वी तो नीट आणि जेई, किंवा आता नीट आणि जेईचाही स्ट्रेस होता. सो मुलं आणि पालक स्ट्रेस मधून निश्चित जा. तर त्याच्यामध्ये आता कसं आहे की मी 3-4 दिवसापूर्वी आपले सेक्रेटरी जे आहेत स्कूल एज्युकेशनचे स्पेशली, त्यांच्याशी डिस्कस करत होतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ब्लेंडेड पद्धतीने काही करता येईल का, असा आमचा विचार चालू आहे. म्हणजे काही दिवसाकरता मुलांना शाळेत पाठवायचं, ते देखील कमी संख्येमध्ये पाठवायचं. म्हणजे 1/3 किंवा 1/5 मुलं जातील, 20%-30% मुलं जातील आणि मग राहिलेले मुलं दुसऱ्या दिवशी जातील, असं असं स्टॅगर्ड वे मध्ये आपल्याला काही करता येईल का, या गोष्टीवरही ते विचार करतायत. पण मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे ती खूप कन्सर्न आहे. कारण काय होत आहे की मुलांमध्ये जर तुम्ही रेट ऑफ इन्फेक्शन बघितला तर तो खूप कमी आहे. म्हणजे ही जी काही शाळेतली मुलं आहेत, कॉलेजेस मधली मुलं, कॉलेजेसमध्ये तरी आहे थोडंसं, पण शालेय मुलांमध्ये पण दे ऍक्ट ऍज अ कॅरियर. त्यामुळे काय होत आहे, ते इन्फेक्शन घरी घेऊन जायची शक्यता जास्त आहे आणि घरच्या अख्खे बाकीचे सगळे जे काही घरचे आहेत ते वल्नरेबल होतात इन्फेक्शन. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अजूनही त्या गोष्टीला अलाव करत नाहीये. म्हणजे
देर इज अ कॉन्स्टंट डायलॉग बिटवीन एज्युकेशन मिनिस्ट्री अँड मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. काही प्रमाणात तरी स्कूल्स ओपन करू द्या. हा? आणि आता त्यांनी डिसेंबरमध्ये त्यांचा सॉरी आता सप्टेंबर एंड पर्यंत तरी त्यांचा असा निर्णय आहे की सप्टेंबर एंड पर्यंत तरी काही ओपन करायचं नाही. ऑक्टोबर मध्ये परत ते विचार करणार आहे. आणि जसा एक काही एरियाज मध्ये तर तो कमी झाला, म्हणजे ग्रीन झोन आणि रेड झोन मध्ये, तर रेड झोन मध्ये तर मला नाही वाटत की काही करता येईल, पण ग्रीन झोन मध्ये तर आपल्याला ओपन करता आल्या स्कूल्स, तर त्या स्कूल्स ओपन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. असं आता तरी प्रायमरी डिस्कशन्स चालू आहेत. पण तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की जर हे स्कूल्स ओपन नाही झाले तर आपल्याला हे सगळं ऑनलाईन शिक्षण ह्या वर्षी करावं लागणार आहे. पण याचे काही फायदे पण झालेले आहेत. म्हणजे कसं झालेलं आहे की आता न्यू नॉर्मल मध्ये काय होणार आहे की ब्लेंडेड लर्निंगला खूप छान महत्व येणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन करता येतील त्या गोष्टी ऑनलाईन करा, ज्या गोष्टींकरता तुम्हाला शाळेत जायचंय किंवा कॉलेजमध्ये जायचंय त्या गोष्टी करता शाळेत जावा तुम्ही. म्हणजे काय होणार आहे की आपली जी पेडागॉजी आहे, म्हणजे जी डिलिव्हरी आहे एज्युकेशनची, त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला आता बघायला मिळणार आहे. म्हणजे पूर्वी एवढी टेक्नॉलॉजी शाळा वापरत नव्हते. आज तुम्ही जर बघितलं तर इवन मराठी शाळा असतील आपल्या किंवा आपल्या म्युन्सिपल स्कूल्स असतील, त्या देखील आता गुगल क्लासरूम्स आणि हे वापरायला चालू झालं. म्हणजे जर तुम्ही मागच्या वर्षी विचारलं असतं की म्युन्सिपालिटीच्या शाळा गुगल क्लासरूम्स थ्रू टीचिंग करतील का, तर ते आपण हसलो असतो त्या संकल्पनेवर. पण आज तसं झालेलं आहे. त्यामुळे काय झालंय की करोनामुळे टेक्नॉलॉजीला एज्युकेशन मध्ये जो एक मोठा पुश मिळाला आहे, ती खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ती एक लॉंग टर्म बेरिंग असणारी गोष्ट आहे. म्हणजे आता उघडल्यानंतर ही शाळा हे काय सगळं टोटली परत ऑफलाईन मोडला नाही जाणार आहे. आता बऱ्याचशा गोष्टी ब्लेंडेड मोडला जाणार आहेत की ह्या गोष्टी आपण ऑनलाईन करू, ह्या गोष्टी आपण ऑफलाईन करू. आणि तेच खरं एज्युकेशनचं फ्युचर आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने जेवढं आपण लवकर जाऊ तेवढंच चांगलं. कारण की जर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितली तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील ब्लेंडेड लर्निंगला आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजीवर खूप मोठा एम्फसिस आहे. तर जे पुढच्या 5 वर्षात 7 वर्षात अचीव्ह करायचं होतं ते करोनामुळे आपण एक खरं 6 महिन्यातच अचीव्ह केलं. हे अगदी तुम्ही व्यवस्थित ते समजावून सांगितलं. जर शाळा सुरू करणं आणि न करणं या बाबतीतलं शिक्षण खातं आणि हेल्थ खात्यातले जो डायलॉग आहे त्यामध्ये कारण माझ्यावरती येणारे जे प्रश्न आहेत ते तसे कन्सर्न दाखवणारे आहेत. पालकांची मनस्थिती काय आहे, त्यांची इच्छा कितपत आहे शाळा कॉलेजेस सुरू व्हावेत आणि मुलांनी शाळेत जावं, याकडेही शासनाने लक्ष द्यावं असं काही जणांचा प्रतिक्रिया आहे. त्या बाबतीमध्ये विचार शासन नक्की करेल, तोही एक डायलॉग होतो आहे असं आपण समजून पुढे जाऊया. दुसरा प्रश्न फार महत्वाचा एका प्रेक्षकाने विचारला आहे, तो असा आहे की 8वी-9वीच्या मुलांना किंवा 11वीच्या मुलांना किंवा फर्स्ट इयर सेकंडरीच्या मुलांसाठी कदाचित हे वर्ष फारसं त्यांच्यावरती कन्सर्न करण्याचं नाही, काळजी करण्याचं नाही आहे. जे अखेरच्या वर्गातले विद्यार्थी आहेत, ज्या वर्षात डिग्री घेणार आहेत, हातात पडणार आहे त्यांच्या, किंवा 12वीचे आहेत किंवा 10वीचे आहेत, तर या विद्यार्थ्यांना विशेषतः डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की जेव्हा ते डिग्री संपवून जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी बाहेर जातील तेव्हा समोरचा सिलेक्ट करणारा जो मुलाखतीचा जो आहे माणूस किंवा HR मॅनेजर आहे, त्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पुढच्या 2-3 वर्षानंतर पासआउट कधीचं 21चं आपोआपच, म्हणजे तो जो ठप्पा बसणार आहे त्याबद्दल या विद्यार्थ्यांना प्रचंड काळजी आहे की आमच्याकडे टॅलेंट असताना सुद्धा, इनोव्हेशन असताना सुद्धा आम्ही 21 पासचे विद्यार्थी आणि म्हणून आम्ही नाकारलेले, नकोसे म्हणतो आपण तशा प्रकारचे, असं होणार याची धास्ती आहे. आपल्याला तशी शक्यता काय वाटते? अशी असायची गरज नाही असं मला जेन्युइनली वाटतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की आता पुढचं जे सगळं हायरिंग होणार आहे, कुठल्याही ज्या कंपन्या हायरिंग करणार आहेत आणि ते ऑलरेडी चालू झालेलं आहे बहुतांशी कंपनीमध्ये, ते तुमची डिग्री बघून किंवा डिग्रीवरचे मार्क्स बघून कोणी हायरिंग करणार नाही. तर युजली
मी पण आता जेव्हा परसिस्टंट मध्ये काम करायचं त्यावेळेस मी काय बघायचो हायरिंग करताना, ते बघायचो की जसं मी मगाशी आधी म्हणलं तसं की तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी किती आहे, चांगली आहे, आणि तुमचा ऍटिट्यूड किती चांगला आहे. या गोष्टीवर शेवटी येऊन सगळं ते ठेपतं. दोन तुमच्या कन्सेप्ट एखाद्या कमी असतील, पण मला जर तुमच्यामध्ये ती जिद्द दिसली काम करण्याची आणि तो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दिसला, तर मी म्हणतो की हा शिकेल आणि ह्याला करायची काहीतरी इच्छा आहे. म्हणून मी भरपूर वेळा काही मुलांना जॉब दिलाय. म्हणजे मी आज कधीच मी माझ्याकडे मुलांना जॉब देताना मी कधी हा विचार केला नाही की तुला 65% आहेत का 65% का 67%. आय डोंट केअर. आता जर तुम्ही बघितलं गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल, ह्या लोकांनी तर आता तुम्हाला डिग्री आहे किंवा नाही हे देखील चेक करणं बंद केलेलं आहे. आणि ते आता सगळीकडे होणार आहे. जर तुझ्याकडे स्किल सेट आहे राईट, आणि तो स्किल सेट जर जो तुझ्याकडचा स्किल सेट आहे जो मला हवा आहे तो जर आहे आणि तो त्या दर्जाचा असेल, तर तू कुठल्या वर्षाचा पास आउट आहेस, तू कुठल्या कॉलेजचा आहेस किंवा तुला कुठली डिग्री आहे, आय डोंट केअर. कारण की ऍट द एंड ऑफ द डे कंपनीला काय हवंय, चांगला ह्युमन रिसोर्स हवाय ज्याच्याकडे चांगले स्किल सेट्स आहेत, आणि ते जर तुम्ही प्रोव्हाइड करू शकला तर आहे ना तुम्हाला काहीही नोकरीची काळजी करायची गरज आहे. म्हणजे मी काही दिवसापूर्वी म्हणजे हाच प्रश्न घेऊन, फक्त हा प्रश्न घेऊन मी एक आनंद देशपांडेंबरोबर रॉनी स्क्रूवालांबरोबर मुलाखत केली आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारला की आहे ना आता मुलं जी आहेत ही ज्यांना तुम्ही आधी ऑपॉर्च्युनिटीज दिल्या असतील किंवा कॅम्पस मधून त्यांचं सिलेक्शन झालं असेल, आता एखाद्या वेळेस ते पास झाले असतील किंवा त्यांच्या परीक्षा होणार नाही, तर तुम्ही काय करणार, तुम्ही त्यांना ऑनर करणार का? तर ते म्हणले जरी करोनाची परिस्थिती ही एक वेगळी असेल, आपण कधी पाहिलेली नसेल, तरी 2008 साली जेव्हा रिसेशन आलं त्यावेळेस अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून मी त्यांना विचारलं म्हणजे काय, तर ते म्हणले की 2008 साली खूप धंदा एकदम कमी झाला, रिसेशन आलं, तुम्हाला माहितीये. त्यावेळेस काय झालं, भरपूर साऱ्या कॉलेजेस मधल्या मुलांना ज्या ऑफर्स गेल्या होत्या कंपनीज कडून वेगवेगळ्या, त्यांनी त्या ऑफर्स ते ऑनर करू शकले नाही. म्हणजे त्यांनी ऑफर्स दिल्या पण त्या मुलांना ते जॉईन करून घेऊ शकले नाही. आणि त्यात काय झालं की तो 6 महिने 8 महिन्याचा 1 वर्षाचा जो काही पिरियड होता रिसेशनचा, त्यामध्ये जी मुलं सिलेक्टेड झाली नव्हती त्या मुलांनी स्वतःचे चांगले स्किल सेट्स डेव्हलप केले. म्हणजे त्यांनी मग कुठले ऑनलाईन कोर्सेस केले किंवा कुठेतरी जाऊन काही फिनिशिंग स्कूल्स मध्ये गेले, काही स्वतः शिकले. आणि जेव्हा परत मार्केट वरती पिकअप झालं त्यावेळेस काय केलं बहुतांशी कंपनीजनी की आता ठीक आहे 1 वर्षापूर्वी या मुलांना आपण दिला होता, पण आता जर आपल्याला परत घ्यायचं असेल तर आपण परत इंटरव्ह्यू घ्यावे. आणि असं लक्षात आलं या बहुतांशी कंपनीच्या लोकांच्या की ज्यावेळेस पहिल्यांदा ते आपण ज्यांना रिजेक्ट केलं होतं त्या मुलांनी त्या वर्षाचा चांगला वापर करून घेतला, त्याचे स्किल सेट्स अजून त्यांनी त्याच्यात ऍड केले आणि त्यामुळे ते हायर झाले. आणि जे आधीचे होते जे नुसतेच बसले काही त्यातले की ना आता मला जॉब मिळाला आता काय बघू, ते उलट रिजेक्ट झाले. म्हणून जसं तुम्ही मगाशी म्हणला तसं की ह्या वर्षाचा मुलांनी स्वतःच्या स्किल अपग्रेडेशन करता जर उपयोग करून घेतला तर त्यांना बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही. आता स्वयं सारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे, कोर्सेरा सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत, खूप ऑनलाईन मटेरियल आहे, तुम्हाला शिकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आता. आणि जर तुम्ही राईट काइंड ऑफ स्किल सेट्स जर तुमचे जमा केले तर तुम्हाला कधीही असा विचार करायचा नाही की हा 21चा विद्यार्थी आहे त्यामुळं हा कलंकित विद्यार्थी आहे आणि ह्याला काही येणार नाही. कारण की ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स इज वेदर यू कॅन डू अ जॉब विच आय विल गिव्ह यू फॉर एक्झिक्युशन. अतिशय अगदी छान नोट वरती ही मुलाखत संपते आहे की सुरुवात जिथं झाली की प्रत्येकाला आपला मुलगा हा हुशार आहे हे माहित असतं, फक्त तो कशात आहे याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष असतं. ते फक्त पर्सेंटेज वरतीच त्यांची मोजपट्टी लावली जाते. परंतु गेल्या 5-6 वर्षात एका छोट्या हॅकॅथॉनच्या पुण्यापुरत्या कल्पनेनी आज विस्तारून ते मोठं वृक्ष झालेला आहे. तर मी पुन्हा तिथे येतो की बोधिवृक्ष जिथे बुद्धांना साक्षात्कार झाला तसा त्या बोधिवृक्षाच्या पारंब्या आता प्रत्येक
क्षेत्र ज्ञानशाखेत जात आहेत आणि त्यातल्या प्रत्येक टॅलेंटला आपण सर्च करतोय. जसं आपण आता कोरोनासाठी आपण ड्रग्जसाठी घेतलं तसं प्रत्येक मिनिस्ट्री प्रत्येक विभाग याला शोधतोय. आणि अभयजी, मला ह्याचं सगळ्यात मोठं समाधान आणि आनंद या सगळ्या प्रेक्षकांसाठी पुढे मांडायचा आहे की ज्या कोरोनाच्या संकटामुळं आणि मुलांचं आपल्या भवितव्य काय यामुळे धास्तावलेले सगळेजण आपण आहोत, त्यांना एका प्रकारे अभयजींनी एक अभयदान दिलेलं आहे. आणि या नाविन्यपूर्ण शिक्षणाची एक नवीन मालिका आता पुढे सुरू येते आहे. तर त्या आता एक नवीन रस्ता त्यांनी दाखवला आहे, रस्ता प्रशस्त केलेला आहे. आणि सर्व या मुलाखतीला पाहणारे माझे प्रेक्षक मित्र आणि ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ती पोहोचून त्यांच्या मुलांपर्यंत ती पोहोचणं गरजेचं आहे. या सगळ्यांसाठी एक छान आपण वस्तुपाठ दिला की शेवटी तुमच्यातलं मेहनत आणि तुमच्यातली नाविन्यता कल्पनेची हीच मॅटर करणार आहे. पर्सेंटेज किंवा बाकी काहीही मॅटर करणार नाही. अभयजी अत्यंत छान पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही आपण टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं आणि कोरोना काळातल्या या मेडिकल म्हणजे आपण दोन्ही पार्ट छान सांभाळताय आणि समजावून पण सांगितले. आपले अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद. आपण या सगळ्या एकूणच मुलाखतीच्या साठी एक एकत्रित असा एक छान संदेश द्या आणि त्या संदेशाने आपण मुलाखत संपूया. थँक्यू रामदासीजी, तुम्ही मला बोलवलं या मुलाखतीमध्ये. जसं मी म्हणलं तसं की हे जे काय बोधी वृक्ष तुम्ही हॅकॅथॉन बद्दल बोलला त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. खारूचा वाटा नाही तर खूप मोठा वाटा आहे. कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला पुश केलं. आमचे प्रोग्राम्स जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये होता त्यावेळेस पुश केलं. त्यामुळे शेवटी काय होतं की प्रत्येक ती छोटीच टीम असते ना त्यावेळेस आणि त्या टीमचे तुम्ही इंटिग्रल पार्ट होता. त्यामुळे खूप थँक्यू. आणि मला तुमच्या प्रेक्षकांना एवढंच सांगायची इच्छा आहे की जसं मी मगाशी म्हणलं तसं की आयुष्य खूप मोठं आहे आपलं. 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य आहे. 1 वर्ष करोनामुळे गेलं तरी खूप वाईट वाटून घ्यायची गरज नाही. कारण की वी कॅन ऑलवेज गो अँड रिकव्हर दॅट पिरियड. पण यूज धिस टाइम टू डू समथिंग बेटर. म्हणजे फक्त एवढं निश्चित विचार करा की करोना आधीचे तुमचे स्किल सेट्स आणि करोना नंतरचे तुमचे स्किल सेट ह्याच्यामध्ये चांगली वृद्धी झालेली असावी. आणि जे काही ऑनलाईन आज मटेरियल आहे जे काही आहे ते त्याचा भरपूर तुम्ही वापर करावा आणि मेक युअर सेल्फ मोर एम्प्लॉयबल आफ्टर करोना दॅन यू वेअर बिफोर करोना. अतिशय छान संदेशानं ही मुलाखत आपण संपवत आहे. सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. आणि आपण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी नवीन विषयाबरोबर नवीन प्रमुख पाहुण्याबद्दल आपण बोलूया. सर्वांचे धन्यवाद. सोनाली, रेकॉर्डिंग बंद कर.